हरिओम. आज रविवार 28 जुलै 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. नाम घेणाऱ्याच्या मागे पुढे मी उभा आहे. ऐकूया. गूढ शोधून काढायचं मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात. ते कुठून येतात काही कळत नाही. म्हणजे केवळ जे दिसतं दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचं देखील मूळ आपल्याला उकलत नाही. मग हे अदृश्यच आहे, त्याचं मूळ आपल्याला कसं कळणार? मी बोलतो कसा, माझं मन कुठे आहे, हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणं कठीण आहे. नामामध्ये जे स्वतः विसरले त्यांनाच मी खरा कळलो. स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता, पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो ना. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसेही केलं तरी दुःखच पदरात पडणं. आणि मग आपण समजून उमजून ज्या चुका करतो त्यांचा दोष आपल्याकडे असतो. न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही. प्रपंचाच्या आसक्तीने दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो. हा दोष नव्हे का? आपलं कुठे चुकतंय ते पाहावं आणि जे चुकतंय ते सुधारावं. प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळत आहेत? त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसतं. म्हणून मग अमुक हवं अमुक नको असं कशाला म्हणावं? रामाचंच होऊन जावं म्हणजे झालं. जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचंच प्रेम जास्त आहे हे सिद्ध होतं. मी तुमच्याकडे येतो, पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवत नाही. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा. म्हणजे सतत नामस्मरणात राहा. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला आहे त्याचा उद्धार होणारच. मला रामावाचून दुसरे जिवलग कोणी नाही. देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. तुम्ही भगवंताचं नाम घ्यावं या पलीकडे खरोखर मला दुसरी कसली अपेक्षा नाही. रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की वाटेल ते झालं तरी भगवंताचं नाम सोडू नका. जो माझा म्हणतो त्याला नामाचं प्रेम असलंच पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका आणि घ्यायचं झालं तर नामच घ्या ना. माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नाही की जी व्यवहाराच्या आड येईल. माझ्या गावी पैसा पिकत नाही, पण भक्ती मात्र खास पिकते बरं. ज्याच्याजवळ भगवंताचं नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे. मी तुमच्या जवळ आहेच. तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसतं नाम घ्या. बाकीचं सगळं मी बघतो, सर्व मी करतो. शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे. मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती मी सांभाळेन. जेथे नाम तेथे मी हा भरोसा बाळगून असावे तुम्ही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.